स्वामी, आजचा माझा कार्यभार उरकला. आता आज पुरता निरोप घेतो. खरं तर तुमच्या सहवासात जितका वेळ घालवता येईल तितका कमीच वाटतो. मनात येतं अजून थोडा वेळ थांबावं, पण निसर्ग नियम आणि निसर्ग चक्र आम्ही मोडून चालणार नाही. हा हा आवाज सूर्यदेवांचा. सूर्यदेवा, आज तुमच्या इच्छेचा मान ठेवा. मी स्वामी, वाचवा स्वामी. आज सकाळी माझी मुलगी जंगलात गुरं चारायला गेली होती, अजून परतली नाही स्वामी. बहुतेक वाट चुकली असावी स्वामी. सगळीकडे शोध घेतोय स्वामी, पण काहीच पत्ता लागत नाही स्वामी. आता सूर्यास्त होईल, अंधार पडेल. जंगलात जंगली जनावर, भूत प्रेत काही होऊ शकतं स्वामी. स्वामी, आता फक्त तुमचाच आधार आहे स्वामी. गेली अनेक वर्ष तू गाईचं दूध काढून विकायला नेण्याआधी आमच्या करता थोडं दूध या स्थानावर आणून द्यायचास. आज त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आज जोपर्यंत तुला तुझी मुलगी सापडत नाही तोवर सूर्यास्त होणार. तोवर सूर्यास्त होणार. तोवर सूर्यास्त होणार. तोवर सूर्यास्त होणार. स्वामी, तुम्ही धन्य आहात स्वामी. स्वामी, मी माझ्या मुलीला कुठे शोधू स्वामी? जसा दिव्याने दिवा उजळतो तसा एक भक्त दुसऱ्या भक्ताला मार्ग दाखवतो. तुला असाच दिशा दर्शक भक्त भेटेल. शिव शंकर शंभो. सूर्य मावळणार, मग अंधारात मी एकटीच. अंधारात मार्गही नाही करणार. शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुंदरा मावशी, अहो स्वामींच्या हातावर हे चित्र कसं उमटलं? मला वाटतं स्वामी देव या लीलेतून काहीतरी संकेत देत आहेत.
या चित्रांच्या माध्यमातून ते त्या मुलीला मार्ग दाखवत असतील. स्वामी स्वामी मला सोडू नका, वाट दाखवा, कृपा करा. हे चिन्ह कसले? हे चिन्ह म्हणजे स्वामींनीच मार्ग दाखवला मला. श्री स्वामी समर्थ. हे चिन्ह या दिशेला जाण्याचा इशारा करतंय. सावनी, बाळा सावनी, सावनी, बाळा सावनी, सावनी. आता कोणत्या दिशेला जाऊ? पुन्हा चिन्ह. हे चिन्ह या दिशेला जाण्याचा इशारा करते. स्वामी, तुम्ही माझ्या सोबत आहात. श्री स्वामी समर्थ. सावनी, बाळा सावनी, सावनी, सावनी बाळा, ए बाळा सावनी. सावनी बाळा. बाबा, हा, तू बरी आहेस ना? काही लागलं वगैरे नाही ना? बाबा मला वाटच सापडत नव्हती आणि चिन्ह दिसत राहिली आणि सूर्य मावळलाच नाही. मग मला अंधार पडण्याची भीतीच वाटे ना. ही सगळी स्वामींचीच कृपा आहे ग बाळा. जेव्हा भक्त हरवतो तर देव त्याच्या शोधात असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवारे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी, तुम्ही सेवेची संधी दिलीत. तुमच्या सहवासात काही अधिकचे क्षण घालवता आले, हा माझा बहुमान आहे. आता निरोप घेतो. सुंदरा मावशी, तुम्हाला सूर्यदेवाचा आवाज येतोय? हो, तुम्हाला नाही आला आवाज ऐकू? नाही, मला नाही येते. सुंदरे, त्याकरता तेवढी पुण्याई असावी लागते. स्वामी, अहो, ह्या गुराख्याच्या मुलीसाठी तुम्ही सूर्याला अडवलं. नाही म्हणजे निसर्गाच्या चक्रामध्ये हस्तक्षेप केल्यासारखं नाहीये का हे? असं करणं योग्य आहे? भक्तांना योग्य ठिकाणी पोहोचवण्याकरता कधी कधी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. आणि राहिला प्रश्न निसर्ग चक्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा, तर निसर्ग चक्रामध्ये हस्तक्षेप करणं हे निसर्ग चक्रासाठी गरजेचं होतं.
कारण निसर्ग चक्रात काही अनियमितता आली होती आणि ह्या निमित्ताने आम्ही ती दुरुस्त केली. आता सगळं ठीक आहे. स्वामी, तुमच्या कृपेने माझी मुलगी सुखरूप परत आली. स्वामी, मी जंगलात हरवले होते तेव्हा. ते सगळं असं घडलं. म्हणजे स्वामी ती चित्र तुम्ही तिथे रेखाटलीत? नाही कपिले, ती चित्र आधीपासूनच त्या झाडावर होती. आम्ही फक्त ती हिच्या नजरेस आणून दिली, तिला दिशा दाखवली. स्वामी देवा, मग ती चित्र कुणी काढली असतील? जिच्या आयुष्याचं चित्र अजून अर्धवट आहे, ज्यात निसर्गाने अजूनही रंग भरले नाहीयेत, अशा व्यक्तीने. सूर्यदेवा, शिव शंकर शंभो. अंबिका, तुला पुन्हा तेच स्वप्न पडलं का? हो, पुन्हा तेच जंगल, ती लहान मुलगी आणि तो चेहरा लपवलेला माणूस. अहो ऐका ना, मला दर काही दिवसांनी हे स्वप्न का पडतंय? ती मुलगी कोण आहे, तो माणूस कोण आहे आणि तो असा निर्दयीपणे त्या मुलीला एकटीला सोडून जंगलात का गेला? पुढे तिचं काय होत असेल? अंबिका, स्वप्न आहे ते. अगं, इतकं मनाला लावून घेऊ नकोस. स्वप्न समजून सोडून दे. नाही नाही, या स्वप्नामागे ना काहीतरी अर्थ दडलेला असणार, काहीतरी संकेत आहे, पण तो मला कळत नाहीये. स्वामी, स्वामी, ह्या स्वप्नामागे काय अर्थ दडलाय ना, ते मला तुम्ही सांगा. माझी मदत करा स्वामी, मदत करा. हा काय संकेत आहे याचा अर्थ मला सांगा. स्वामी, तिला मार्ग दाखवा स्वामी. निरंजन, निरंजन. तुझ्या औषधाने बरं वाटलं. मात्रा संपली म्हणून पुन्हा गेला ना. उत्तम, मी पुन्हा बनवून देतो. अरे, मला का नमस्कार करताय? बाबा, अहो आमचं या जगात कुणीच नाही, आम्हाला पालक नाही, म्हणून आम्हाला कोणी ज्येष्ठ भेटलं ना की आम्ही त्यांना पालक म्हणून नमस्कार करतो. बरं का निरंजन, तू मला मात्रा देतोयस खरी, पण त्याचा मोबदला देण्याकरता माझ्याकडे काही नाहीये. फार गरीब माणूस आहे मी. काळजी करू नका. मी वैद्यकीला व्यवसाय मानत नाही, सेवा मानतो. आणि काहीच कसं नाही. आशीर्वाद आहेत की, द्या भरभरून. तुमच्यासारख्यांच्याच माध्यमातून स्वामी आमच्यापर्यंत आशीर्वाद पोहोचवतात असं आम्ही मानतो.
मी अनाथ होते. एका गरीब विधवा स्त्रीने मला लहानाचं मोठं केलं. पण मी 17 वर्षाची असताना ती सुद्धा गेली. मी पूर्णपणे एकटी पडली. काय झालं? तुम्ही अशा एकट्या का बसलाय तिथे? जिचा आधार होता तीच गेली. पूर्णपणे एकटी पडली मी आता. ज्यांचं कुणी नसतं त्यांचे स्वामी असतात. तुम्ही स्वामी भक्त आहात? हो, मी सुद्धा स्वामी भक्तच आहे. माझंही या जगात कोणी नाही. माझ्या लहानपणी माझे आई वडील गेले. एका गुरुकुलात काम करत करत मी वैद्यकीय शिकलो आणि त्यावरच आता उदरनिर्वाह करतोय. माझंही या जगात कुणी नाही, स्वामी सोडून. काय झालं? तुमच्या हाताला एवढ्या जखमा? ते चितेची लाकडं गोळा करायला आणि रचायला कोणी नव्हतं ना, ते करताना जखम झाली. थांबा. बरं वाटेल. तुमचं नाव काय? अंबिका. माझं नाव निरंजन. मी आत्ता स्वामींकडेच निघालो. तुम्हीही चला, तुम्हालाही बरं वाटेल आणि स्वामी पुढचा मार्ग दाखवतील. म्हणजे दोन हरवलेले जीव श्रद्धेमुळे एकत्र आले तर. हो, आम्ही स्वामी स्थानावर पोचलो आणि स्वामींनीच पुढचा मार्ग दाखवला. तुम्हा दोघांचं आमच्याशिवाय या जगात कोणी नाही. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोतच. तुम्ही दोघं एकमेकांचा आधार बना. विवाह करा. स्वामी, अहो कसं शक्य आहे? नाही म्हणजे ते दोघं एकमेकांना ओळखतही नाही आणि विवाह यांचा? कपिलाताई, स्वामींनी आमची एकमेकांसाठी निवड केली असेल तर बाकी काही जाणून घ्यायची गरज नाही. ज्यांची निवड देव करतो त्यांना ओळख पटवायला काळ लागत नाही. आम्ही एकमेकांसाठी अनुरूपच असू. स्वामी, तुमची आज्ञा आमच्यासाठी मार्ग आहे. तुम्ही जिथे जोडता तिथे शंका उरत नाही. श्री स्वामी समर्थ. त्या एका दर्शनाने आमचं आयुष्य वळणावर आलं. जिथे दिशा संपते तिथे स्वामींची वाट सुरू होते. आमच्याकडे काहीच नव्हतं, ना आधार ना दिशा, पण स्वामींनी आम्हाला एकमेकांची साथ दिली आणि जगण्याची उमेद दिली. स्वामींचं नाव म्हणजे आमच्यासाठी धैर्याचं औषध आहे. आता आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने आमचा संसार उभा राहिलाय. रोज सकाळी आम्ही दोघं जंगलात जातो. औषधी वनस्पती गोळा करतो. मी औषधं बनवतो आणि गरजूंना देतो. शक्य होईल तेवढी सेवा करतो. तुम्ही दोघं पुण्याचं काम करताय, पण लक्षात ठेवा, पुण्याचा मार्ग हा संघर्षातूनच जातो. सेवा ही फुलासारखी असते, पण तिच्या मुळाशी काटे असतात. हो, संघर्ष तर आहेच, खूप मोठा संघर्ष. पण विश्वास आहे म्हणून पावलं पुढे पडताय.
निरंजन, ए निरंजन, अरे बाहेर ये. अंबिका, सावकार आलेत वाटतं. अरे बापरे, तुम्ही दोघं पुण्याचं काम करताय, पण लक्षात ठेवा, पुण्याचा मार्ग हा संघर्षातूनच जातो. सेवा ही फुलासारखी असते, पण तिच्या मुळाशी काटे असतात. निरंजन, ए निरंजन, अरे बाहेर ये. अंबिका, सावकार आलेत वाटतं. अरे बापरे, ए निरंजन, निरंजन, अरे माझं कर्ज कधी फेडणार आहेस तू? मुद्दल आणि व्याज द्यायची तारीख आहे आज. मागचे 3 महिन्याचे पण थकलेले बाकी आहेत. मला थोडी मुदत वाढ द्या. 4 दिवस मी काहीतरी मार्ग काढतो. हा. मुदत? अरे गरजूंवर मोफत उपचार करतोस ना तू. पैसे घे की त्यांच्याकडनं. कशाला लोकांच्या नजरेत मान बनतोयस? कर्ज फेड आधी माझं. त्यांच्याकडे पैसे असते तर त्यांनी दिले असते. नाहीये म्हणून तर मी मोफत उपचार करतोय ना. हो, सेवा ही सौदा नसते. यापुढे परत असं चालणार नाही. उद्यापासनं माझा एक माणूस तुझ्या घरी बसल आणि जो उपचाराला येईल त्याकडून पैसे घ्यायचे, आणि जो पैक नाही देणार ना त्याला परत पाठव. अरे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे ना, तो आधी कमी कर आणि मग कर जनसेवा. समजलं का? यांच्याकडनं घेतला का मोबदला? हे बघ, मी माझा मोबदला दिलाय. तुला हवा असेल तर घे. हे पैसे मला दे. दे मुकटानं. अहो, त्या आशीर्वादाबद्दल बोलत आहे तो. अरे आशीर्वाद नको मला, पैसे दे पैसे. हे बघा, तुम्हाला देण्यासारखं आता आशीर्वादाशिवाय आमच्याकडे दुसरं काहीच नाहीये. ए बया, आशीर्वाद नको मला. अरे क्षुल्लक धनासाठी तू काय कमवतोयस ना याची कल्पना नाहीये तुला. दैव देत आणि कर्म नेत म्हणतात ना, ते यालाच. हा असा नाही ऐकायचा. कुठं लपवलेस पैसे? काढ माझे पैसे, नाही तर मुकटानं तुला सांगतो. काढ. अहो, स्वामींचा भक्त आहे हा. त्याला त्रास देऊ नकोस. हा फेडेल कर्ज. मुदत द्यायला 4 दिवसात जर माझं कर्ज फेडलं नाही ना, तर परिणाम खूप वाईट होतील सांगतोय. स्वामी, डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे हो. काय करावं काय सुचत नाहीये. सावकारानं फक्त 4 दिवसांची मुदत दिलीये. तेवढ्यात पैसे जमवणं अशक्य वाटते हो. तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा स्वामी. अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला
हेच तुम्हा दोघांच्या समस्येवर उत्तर ठरणार आहे. स्वामी, कला, माझ्या कलेनं कर्ज कसं फेडलं जाईल? मला दररोज एकच स्वप्न पडतं. अधुरी चित्र, रंग सांडलेले. जणू कोणीतरी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय, पण मला याचा काहीच अर्थ लागत नाहीये. योग्य वेळ आली की तुला त्या स्वप्नाचा अर्थ लागेल. स्वप्न उगाच येत नसतात. स्वामी, ती योग्य वेळ कधी येईल? तुला त्या स्वप्नांचा अर्थ लागण्यासाठी कुणाला तरी जाणीव होणं गरजेचं आहे की त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता कोणती चूक केली आहे. जाणीवा जाग्या झाल्या की नियतीचे दरवाजे उघडतात. ठीक आहे. हे रंग तुझे शस्त्र आहेत आणि कुंचला तुझा मार्ग. जा, विश्वास ठेव. धन्यवाद स्वामी, तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला. आम्ही फक्त संकट दूर करत नाही तर सामर्थ्य जागा करतो. आणि जे सामर्थ्य जागवतो तिथे मार्ग आपोआप सापडतो. अंबिका, आपण तिथून निघालो खरं, पण स्वामी जे शेवटी म्हणाले, कुणाला तरी जाणीव होणं महत्वाचं आहे. याचा नेमका अर्थ काय असेल? माझ्या काहीच डोक्यात येत नाहीये. मला सुद्धा पूर्ण अर्थ कळाला नाहीये. पण हो, स्वामी जे काही बोलतात ना, ते उगाच तर नसतं. योग्य वेळ आले की ते स्वतःच या गोष्टीचा उलगडा करतील. तोपर्यंत मी माझ्या परीने स्वामींची पूर्णपणे सेवा करेन. कृपेची वाट पाहण्यापेक्षा कृपेला पात्र होणं महत्वाचं नाही का? तुझा विश्वासच तुझी ताकद आहे अंबिका. अहो थांबा. वा, किती सुंदर चित्र रेखाटलं आहे. इतके सुंदर भाव कोणी काढले असतील? हे चित्र मीच काढलंय. हो, औषधी वनस्पती गोळा करायला आले होते ना, तेव्हा माझ्या हाताला चाळा म्हणून मी हे चित्र रेखाटलंय. तेव्हा वाटलं नव्हतं या चित्राला एक दिवस असा अर्थ मिळेल. म्हणजे ही सगळी चित्र तू रेखाटली आहेस तर? हो. अंबिका, तुझ्या कलेत खरंच काहीतरी दिव्य आहे. कला जरी माझी असली तरी प्रेरणा त्यांची आहे. थांब, आलोच. अंबिका, ही घे ताडपत्री आणि सुरू कर तुझी स्वामी सेवा आत्ताच. शुभस्य शीघ्रम. हो, आपण लवकरच घरी जाऊ, म्हणजे मला चित्र रेखाटता येईल. चला. अंबिका, तुझी हीच चित्रसेवा तुझ्या आयुष्यात आमच्या कृपेचे रंग भरणार आहे. तू जेव्हा चित्र काढते तेव्हा ते चित्र फक्त रेखाटलं जात नाही, तर तू तुझं भविष्य घडवत असते.
जेव्हा विश्वास कुंचला बनतो तेव्हा चित्र फक्त रेखाटलं जात नाही तर ते घडत असत। शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। हा बुवा कुठल्या भक्ताकडे चालला असेल? देवा, एखादा श्रीमंत भक्त असू दे, त्याच्या घरी गेलो आम्ही की आमच्या हाती काहीतरी लागू दे। काहीतरी टोचलं। अहो कपिला ताई, बघू तर दे काय झालंय। अरे देवा, काटा मोडलाय तुमच्या पायात, काढावा लागेल। नाही नाही, नको नको नको, फार दुखतंय, फार दुखतंय। हे असतं तुझं कपिले, सरळ चाललेली असतेस आणि मध्येच मनात स्वार्थ डोकावतो, मग मन विचलित होतं, मन भरकटतं आणि मग दुखापत होते। अनेकांचं असंच होत असतं आयुष्यात। कपिला ताई, अहो तो तसाच राहिला ना पायात तर त्रास होईल तुम्हाला। काढू देत मला, मी पटकन काढते। हे बघा। नाही नको सुंदरा मावशी, फार दुखतंय। कपिला ताई, हो थांबा जरा, नाही दुखणार। देवा, मी काय पाप केलं की प्रत्येक वेळेस मलाच त्रास होतो? अगं देवाचे आभार मान। आभार मानू? थट्टा करताय ना स्वामी माझी? देवाचे आभार का मानू? आता काटा टोचला ना मला, त्याच्यापासून तो मला वाचवू शकला असता, पण तसं त्याने केलं नाही, मग मी आभार का मानू देवाचे? देवाने वाचवलं नाही? हो, अगं पायात काटा रुतला म्हणून देवाला बोलतीयस, पण पाय मुरगळला नाही, झाड कोसळलं नाही, साप विंचू चावला नाही, जीवावर बेतलं नाही, म्हणून देवाचे आभार मान। नेहमी संकुचित विचार करतात, जरा व्यापक विचार करा, मोठा विचार करा, म्हणजे देवावरचा विश्वासही वाढेल आणि लढण्याची हिंमतही वाढेल। पण स्वामी, नेहमी तुम्ही मलाच का माध्यम करता? दुसऱ्या कोणाला धडा शिकवायचा असतो, पण माध्यम मीच बनते। या गयातही किंवा सुंदरा मावशी का नाही बनत? बर, म्हणजे आता प्रत्येक वेळी तुझ्या आधी आम्ही या दोघींचा विचार करायचा असं म्हणणं तुझं? अगं आयुष्य रणांगण आहे, लहान मोठ्या लढाया तुम्ही तुमच्या परीने लढायच्या असतात आणि त्या लढाव्या लागतात, म्हणून लढायचं नाही, शस्त्र टाकायची नाही, लढत राहायचं। आणि मोठी लढाई लढण्याकरता जे बळ लागतात ते बळ देण्याकरता देव कायम पाठीशी उभा असतो। आता अंबिका आणि निरंजन यांना अनेक लढाया लढायच्या, ते मोठ्या युद्धाला सामोरं जाण्याआधी शिव शंकर शंभा। अंबिका, कुठलंही चित्र काढण्याआधी तू गुरूंना नमस्कार करायला विसरत नाहीस। हो, तुम्हाला माहितीये, मी लहानपणी ना एका राजवाड्यामध्ये दासी म्हणून काही दिवस काम करत होते। तिथे भिंतीवर काही चित्र लावलेली असायची। त्या चित्रांना बघूनच चित्रकलेचा छंद माझ्या मनी लागला। त्यानंतर त्या चित्रांनाच मी गुरुस्थानी ठेवून ही कला शिकत राहिले। ते चित्र कोणाचं होतं, त्याचा चित्रकार कोण होता, हे मला कधीच कळलं नाही। मी त्या अनोळखी माणसाला माझा गुरु मानलं होतं। आणि हे पावलांचं चित्र आहे ना, हे त्यांचंच प्रतीक आहे, म्हणून मी दरवेळी नमस्कार करूनच कुंचला हाती घेते। स्वामी कृपेने एक दिवस त्यांची आणि तुझी भेट होणार। हो, मी सुद्धा त्या दिवसाची आतुरतेने वाट बघते। आता स्वामींची सेवा करताना स्वामींना अर्पण करण्यासाठी त्यांचं चित्र काढून सुरुवात करते। तुला खूप साऱ्या शुभेच्छा। सुरू कर।
अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला हीच तुम्हा दोघांच्या समस्येवरचं उत्तर ठरणार आहे. अंबिका, काय होतंय? अहो हे बघा काय होतंय. ही रेष आणि ही पावलं एकदम उजळायला लागली. अंबिका, हा नक्कीच कसला तरी संकेत आहे. पण कसला असेल? मला वाटतंय मी काढत असलेलं हे चित्र साधं राहणार नाहीये. या चित्राच्या माध्यमातून काहीतरी विशेष घडणार आहे. तर जणू काही ही फक्त कला नाही तर कृपेची चाहूलच आहे. सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे आंधळा आहेस का? अरे लागेल ना पुढे. हो, अरे तू अंध आहेस ना, मग तुला कंदिलाचा काय उपयोग? तुला काय वाटलं हातात कंदील पकडल्याने तुला दिसणार आहे की काय सगळीकडे? हा कपिला ताई, अहो अशी एखाद्याची खिल्ली उडवणं शोभत नाही हा तुम्हाला. हा कंदील माझ्यासाठी नाही आहे ताई. हा कंदील इतरांना प्रकाश देण्यासाठी आहे. समोरचा मला धडकणार नाही, त्यामुळे त्यालाही आणि मलाही इजा होणार नाही. माझी अंधारी वाट इतरांसाठी प्रकाश दर्शविते. श्री स्वामी समर्थ. कपिले, तुला हे शिकवायला इथे आणलंय. याच्या हातातला हा कंदील म्हणजे चांगुलपणाचं प्रतीक आहे. काही झालं तरी माणसाला चांगुलपणा सोडायचा नसतो, तरी सोबत सोडायची नसते. त्याचा आपल्याला किती लाभ होतो यापेक्षा इतरांना त्याचा काय लाभ होतो याचा विचार करावा. स्वामी, साक्षात तुम्ही इथे आलात. मी धन्य झालो स्वामी, मी धन्य झालो. माझी आज इतक्या वर्षाची प्रतीक्षा आज संपली स्वामी. श्री स्वामी समर्थ. तुझ्या नामस्मरणाचं आणि तपश्चर्याचं फळ तुला द्यायला आलं नाही. स्वामी, स्वामी, त्रास होतोय मला स्वामी. स्वामी, शिव शंकर शंभो. डोळे. स्वामी, मला तुम्ही दिसताय. मला हे सेवेकरी, ही झाडं, मला सगळं दिसतंय स्वामी. स्वामी, तुम्ही मला दृष्टी दिली स्वामी. मी धन्य झालो स्वामी.
आता मला या कंदिलाची काहीच गरज नाहीये स्वामी. चूक केलीस कंदील खाली टाकून. जेने तुला आजवर साथ दिली त्याला सोडून दिलास. अरे दृष्टी आली आहे पण आयुष्यात रात्री येणारच. रात्र आली की अंधार येणार आणि त्या अंधाराचा कंदीलच तुला वाट दाखवणार. स्वामी मला माझी चूक कळाली. आनंदाच्या भरात माझी चूक झाली स्वामी, मला क्षमा करा. सुंदरे याचप्रमाणे अजून एकाने गरज संपर्क कंदील टाकून दिली. ज्या क्षणी त्याच्या आयुष्यात अंधार येईल त्या क्षणी त्याला त्या कंदिलाचं महत्व कळेल. शिवशंकर शंभा. स्वामी तुम्ही मला दृष्टी दिली स्वामी, मी धन्य झालो स्वामी. आता मला या कंदिलाची काहीच गरज नाहीये स्वामी. तू चूक केलीस कंदील टाकून. जेने तुला आजवर साथ दिली त्याला सोडून दिलास. अरे दृष्टी आली आहे पण आयुष्यात रात्री येणारच. रात्र आली की अंधार येणार आणि त्या अंधाराचा कंदीलच तुला वाट दाखवणार. स्वामी मला माझी चूक कळाली. आनंदाच्या भरात माझी चूक झाली स्वामी, मला क्षमा करा. सुंदरे याचप्रमाणे अजून एकाने गरज संपर्क कंदील टाकून दिला. ज्या क्षणी त्याच्या आयुष्यात अंधार येईल त्या क्षणी त्याला त्या कंदिलाचं महत्व कळेल. शिवशंकर शंभा. अहो आजारपणामुळे झेपत नाहीये तुम्हाला, धड उभंही राहता येत नाहीये, पण तरीही एवढा अट्टहास का? अगं हाडाचा कलाकार आहे मी आनंदी. आयुष्यभर हेच करत आलो. मागचे 4 दिवस चित्र नाही काढू शकलो. आता नाही राहत. आयुष्यात कधीही एक चित्र सुद्धा माझं चुकलं नाही. आणि आता आता सगळी चित्र चुकतायत. तुम्ही आधी काढा घ्या बघू. आजारपणातून बरे झालात ना की पुन्हा पहिल्यासारखे भरीत याल. नाही ग, हा आजार दुर्धर आहे असं वैद्य म्हणाले. बरा होईल का नाही काही शाश्वती नाही. तुम्ही असे निराश होऊ नका बरं. आपण स्वामींचे भक्त आहोत. स्वामींची कृपा झाली तर कुठलाही आजार दुर्धर नसतो. अगं दिवस रात्र त्यानंच साकडं घालतोय, पण अजून कृपा का नाही झाली काय कळत नाही. गोवर्धनराव, हे घ्या तुमची चित्र. राजांना तुमचं एक पण चित्र आवडलं नाही.
स्वामी देवा, देवा तुम्ही विहिरीत काय पाहताय? सुंदर्या बेडूक दिसतोय का? बेडूक? नाही, कुठे देवा? हा बेडूक. पावसाळ्यात स्वतःहून याने या विहिरीत उडी मारली. थंड पाणी, खोल जागा, त्याला मजा वाटली. आता देवाकडे पाहून म्हणतोय की मला वाचव. सुंदरे, माणसांचे असंच आहे. स्वार्थ, मोह, अहंकार याच्या विहिरीत उडी मारतो आणि मग देवाला म्हणतो मला वाचव. उडी स्वतः मारायची आणि वाचवायला दोरी देवाकडे मागायची. त्याला काय अर्थ आहे? शिव शंकर शंभा. गोवर्धनराव, तुम्ही राजदरबारातील 9 रत्नांपैकी एक रत्न आहे. तुमच्यासारखा चित्रकार पूर्ण पंचकृषीत नाही. राजदरबारातल्या नामवंत चित्रकारांना सुद्धा तुमच्याबद्दल आदर आहे. पण ही चित्र तुमच्या समोर फेकावी असा राजांचा आदेश होता, म्हणून फेकावी लागली. पर राज्यातील काही राजे आपल्या राजांना भेटायला येणार आहेत. त्यांना भेट म्हणून ही चित्र देण्याचा मानस होता राजांचा, आणि ती जबाबदारी तुमच्यावर होती. तुम्ही 4 दिवसांपूर्वी पाठवलेले चित्र राजांना अजिबात आवडलेले नाही. राजांचं म्हणणं आहे वयाची 50शी उलटल्यावर तुमच्या हातातील किमया कमी होत चालली आहे बहुतेक. अहो पण ते आजारी आहेत म्हणून. पण हा आजार बरा कधी होईल? काही दिवसांपूर्वी सातत्याने राजटीका होत आहे. कुठल्याही क्षणी पद हिरावलं जाईल अशी परिस्थिती आहे, आणि राजाने ही शेवटची संधी दिलेली आहे तुम्हाला. तुमच्या पुढच्या चित्रावर हे सगळं ठरेल. येतो मी. अंबिका, सावकाश. हे घे. बरं वाटतंय ना? जंगलातून आणले, खाऊन घे. 2 दिवस झाले तू काही खाल्लं नाहीयेस ना? चक्कर येणारच. मला माफ कर. सगळं माझ्यामुळे होतंय ना? नदीच्या पुरात आपलं घर वाहून गेलं. नवं घर बांधायला मी कर्ज घेतलं, पण तेही अजून फेडलं नाहीये. रोजच्या कमाईत 2 वेळेचं अन्नही मिळत नाही. त्या डोक्यावर एवढं मोठं कर्ज. तुला साधं 2 वेळेचं अन्नही देऊ शकत नाही. यापेक्षा मोठं अपयश काय असणार आहे? अहो अहो तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. हे बघा, आपली औषधांची कमाई ना वाढेल, सगळं नीट होईल, आणि आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी. काळजी करू नका. पण मला वेगळीच चिंता सतावते. कोणती? 4 दिवसात सावकाराला मुद्दल आणि व्याज द्यायचंय. मी गुरुकुलातल्या मित्रांकडे गेलो होतो, पण कोणीच मदत करायला तयार नाही. काय करू काही कळत नाही हो. अंबिका, तू तुझ्या कलेचा आविष्कार सोडू नकोस. तुझी कला हीच तुम्हा दोघांच्या समस्येवर उत्तर ठरणार आहे. हे बघा, माझं मला मन सांगतंय सगळं नीट होणार. स्वामींनी काल काय सांगितलं ऐकलत ना? माझी ही कलाच ह्या समस्येतून आपल्याला बाहेर काढणार आहे. हे चित्र एकदा पूर्ण झालं ना की सगळं नीट होईल. आपल्या सगळ्या समस्या दूर होतील. स्वामी करो आणि असंच हो. आता सगळं या चित्रावर अवलंबून आहे. निरंजन, ए निरंजन,
अरे बाहेर ये. आजपर्यंत जो मान, जो सन्मान मला मिळाला होता तो आता काढून घेतला जाणार. आनंदी, आनंदी, माझ्या हातातली जादू संपत चालली आहे का ग? तसं बोलू नका हो. तुम्ही अजूनही महान आहात. नाही ग, पूर्वीसारखं मी चित्र काढू शकेन की नाही काहीच सांगता येत नाही. माझ्या कलेचा वारसा आपल्या मुकुंदाला मिळावा, त्यानं माझी जागा घ्यावी अशी इच्छा होती ग. पण त्याच्या हातात ती जादू नाही. नाही म्हणजे तो चित्र काढतो पण त्यात आत्माच नाही ग. स्वामी, स्वामी, अहो मला हा असला आजार का होऊ दिला? स्वामी, तुमच्या मनात काय आहे काहीच कळत नाही. शिव शंकर शंभो. प्रत्येक वेळी आमची इच्छा आणि आमची मर्जी यावर तुमच्या दुर्दैवाचा खापर फोडू नका. नियतीला दोष देण्याआधी तुमच्या कर्मात टोकन पहा. तुमच्या आयुष्यात काय लिहिलंय हे तुम्हाला तिथेच दिसेल. शिव शंकर शंभो. सोड. अहो सावकार काय करताय? हो कुठं नेत आहे? कर्ज फेडायला पैसे नाहीत ना तुमच्या जवळ? यातलं काय विकलं ना तर मला 4 पैसे मिळतील. आणि तुमच्या लक्षात येईल, रिकामतेकडे बसून आणि असं चित्र गिरवून पैसे मिळत नसतात. अहो सावकार, आम्ही प्रयत्न- काम करा, काम मोलमजुरी करा आणि माझं कर्ज फेडा. हे उगाच भिकाचे डोळे लावून घेऊ नका. सावकार, अहो तेच सांगते, आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी जे हे चित्र काढते ना, यातून ह्या कर्जाचा प्रश्न मोकळा होणार आहे. खरंच विश्वास ठेवा. कसं सुटणार? हे चित्र काय तुम्हाला बोलावून पैसे देणार आहेत का? आम्हाला स्वामी बोलले तसं. स्वामी ते स्वामी भक्तांना येडं बनवतात आणि भक्त बनतातही. माफ करा सावकार, स्वामींना काही म्हणू नका. तर काय करशील? काय करशील? तुमचे ते स्वामी आहेत ना, भोंदू आहेत, भोंदू. आणि त्याची भक्त नाकारते. तसं जर नसतं ना तर माझं कर्ज कधीच फेडलं असतं तुम्ही. सावकार, हे बघा, तुम्ही आम्हाला काही बोला पण स्वामींना नाही. अहो हे असं पाप करू नका. तुम्ही स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका. हे बया, उपदेश नको मला. 3 दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे. 3 दिवस. 3 दिवसात जर माझं कर्ज फेडलं नाही ना, हे अख्खं घर जाईल. अहो ऐक सावकार, सावकार, अहो आता मी स्वामींचं चित्र कसं काढणार? ज्या चित्राच्या भरोशावर आपण या संकटातून बाहेर पडणार होतो, ते चित्रच नाही काढलं तरी ह्या समस्येतून आपल्याला बाहेर कोण काढणार? अंबिके, संकटातून बाहेर पडण्याची संधी लवकरच चालू होणार आहे. पण त्यावेळी तू काय निर्णय घेतेस यावर सगळं अवलंबून असणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी, मघाशी तुम्ही म्हणालात की आपल्याच कर्मात डोकावून पहा. तुम्ही तुमच्या हाताने काय कर्म लिहून ठेवलेत? तुम्ही वारंवार हा इशारा का देत आहात? स्वामी, आमचं काही चुकलं का? भूतकाळात आमच्या हातून असं काही घडलंय का ज्याचा परिणाम म्हणून आज हे दिवस बघावे लागतंय? याचं उत्तर आम्ही देणार नाही. याचं उत्तर तुमचं आत्मचिंतन दे. ज्याने प्रश्न विचारलाय त्याने उत्तर शोधावं. मनाच्या आरशात पाहिलं की नियतीचं प्रतिबिंब दिसतं. बाबा बाबा हे पहा, मी नवीन काढलेलं चित्र. प्रयत्न चांगला आहे, पण हे चित्र याहूनही उत्तम होऊ शकलं असतं. स्वामी, कृपा करून हे बघा ना. स्वामी, माझ्या मुकुंदाची कला बहरत जाऊ द्यात. असा काहीतरी चमत्कार करा की पूर्ण राज्यात त्याच्यासारखा चित्रकारच होणार नाही. अरे आमच्याकडून काय मागावं हे ज्या दिवशी लोकांना कळेल ना, तो त्यांच्या आयुष्यातला सुदिन असेल. तू कधी गोवर्धनच्या कलेचा वारसदार होऊ शकणार नाही. तुझ्यात ती गुणवत्ताही नाही आणि नियतही नाही. माफ करा स्वामी, पण आई वडिलांचेच गुण मुलांमध्ये येतात. मी माझ्या वडिलांसारखाच थोर चित्रकार बनेल. माझी जागा सिद्ध करून दाखवेन. तुझ्यात कलाकाराचं कौशल्य नाहीये, पण तू उत्तम व्यापारी आहेस. व्यापार कर, त्याकडे लक्ष दे. एका चित्रावरून माझ्या कलेचं मूल्यमापन करू नका स्वामी. माझ्यातही थोर कलाकार दडलाय आणि मी हे सिद्ध करून दाखवेन. माझ्या वडिलांपेक्षा माझं नाव मोठं करून दाखवेन.
आणि मला कुणीही अडवू शकत नाही, तुम्हीही. अरे कला हे बोलण्यातून नाही, आत्म्यातून येते. प्रयत्न करून बघ, तुलाही कळेल तू किती पाण्यात आहेस. आणि राहिला प्रश्न मूल्यमापनाचा, तर तुझ्याकरता जे योग्य आहे तेच सांगतोय आम्ही. शिवशंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. 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 बाबा काय झालं? बरं वाटत नाहीये का? औषधी हवी आहे का? खरं तर तुम्हा दोघांना बरं नाही असं कळलं म्हणून औषधं घेऊन आलोय. अहो नाही बाबा, आम्ही बरे आहोत. नाही कसं? तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की तुम्हाला बरं नाही. सावकार चित्रकलेचं साहित्य घेऊन गेला म्हणून चिंतेत आहात. अरेच डोक्यावर कर्ज आहे, त्याची चिंता वेगळी आहे. आता या समस्यांमधून बाहेर कसं पडायचं हे कळत नाहीये, बरोबर ना? उपाय समोर असूनही तुम्हाला दिसत नाहीये म्हणून म्हटलं तुम्ही आजारी आहात. बाबा तुम्ही असं का बोलताय? हे दोरी या खांबाला बांध. तू पण बांध. आता मला सांगा, ही दोरी कोणाची? आमची. बांधली कोणी? आम्ही. आम्ही. सोडवणार कोण? आम्ही. आम्ही. सोडवा. तशी तुम्ही बांधली दोरी तुम्ही सोडवली, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात ज्या समस्या येतात, संकट येतात, हे तुम्हाला सोडवावी लागतात. नुसत्या नामस्मरण करत राहणाऱ्या समस्या सुटणार आहे का? त्याला प्रयत्नांची जोड असायला हवी ना. जर प्रयत्न केले तर देव मदतीला धावून येतोच. बाबा अहो आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्हाला मार्गच दिसत नाहीये. कलाकाराला त्याची कला प्रस्तुत करण्यापासून कुठली समस्या, कुठली अडचण अडवू शकत नाही. अगं सामान्य परिस्थितीमध्ये जर एखादी गोष्ट करायची असेल तर तो प्रत्येक जण करतो, पण प्रतिकूल परिस्थितीमध्येही जो कला घडवतो तो खरा कलाकार. अगं तुझ्याकडे चित्र काढण्याकरता साहित्य नाही म्हणून उदास झाली आहेस. अगं निसर्ग साहित्य आहे, जरा नीट बघ.
अहो काढा घ्या, एवढा वेळ झाला घेतलाच नाहीये तुम्ही. आनंदी, शरीराचा हा आजार ह्या काड्याने आज ना उद्या बरा होईलही, पण मनाला ज्या यातना होत आहेत त्या कशा बऱ्या होणार ग? असं काय झालंय? तू कधी गोवर्धनच्या कलेचा वारसदार राहू शकणार नाही. तुझ्यात ती गुणवत्ताही नाही आणि नियतही नाही. अगं, आपला मुलगा माझ्यापेक्षा मोठा कलाकार व्हावा अशी इच्छा होती माझी, पण ती इच्छा आता इच्छाच राहणार बहुतेक. राज दरबारातून निरोप आहे तुमच्यासाठी. लवकरात लवकर उत्तर कळवा. येतो. तुम्ही 4 दिवसांपूर्वी पाठवलेले चित्र राजांना अजिबात आवडलेले नाही. कुठल्याही क्षणी पद हिरावलं जाईल अशी परिस्थिती आहे. असा काय निरोप असेल हो? राजेसाहेबांनी काय लिहून पाठवलं असेल यात? गेल्या वेळी जे चित्र त्यांना पाठवले ते त्यांना आवडले नव्हते म्हणून चिडले तर नसतील ना? आनंदी, अगं राजेसाहेबांचा आदेश आहे, मी स्वामींचं तैलचित्र काढावं. यावेळी होळीपूर्वी राजेसाहेब ते चित्र स्वामींना भेट देणार आहेत आणि त्याचा मोठा मोबदलाही मिळणार आहे. राजेसाहेबांनी माझ्यावर खूप मोठं काम सोपवलंय, त्या निमित्तानं स्वामी सेवा घडणार. नाही, मोबदल्याचं मला काही नाही ग. स्वामी सेवा हाच माझा मोबदला आहे. अहो काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? लखोटा वाचून या आनंदाच्या भरात मी विसरलो की मी आजारी आहे. आता पूर्वी सारखी उत्तम चित्र माझ्या हातून रेखाटली जात नाहीत. एवढा मोठा बहुमान मिळूनही मी तो स्वीकारू शकत नाही, याचंच दुःख आहे. होळीपर्यंत बरे व्हाल अशी ही शक्यता दिसत नाही. आणि एवढ्या मोठ्या दिवशी राजेसाहेब स्वामींना त्यांचं तैलचित्र देणार म्हणजे ते परिपूर्ण आणि दिव्यच असायला पाहिजे. पण माझ्या हातून आता तसं चित्र रेखाटलं जाऊ शकत नाही. मग मुकुंद? त्याला ते झेपेल की नाही खात्री नाही मला. मग आता काय करायचं? राजेसाहेबांचा आदेश आहे. पर्याय नाही, मला त्यांना नकार कळवावाच लागणार. हे ह्यांच्या कानावर घालायलाच हवं.
प्रमाणे काही फुलांचा फळांचा चीक पांढरा असतो, तो पांढरा रंग म्हणून वापरता येईल. हे घे. याच्यावर चित्र काढ आणि या नैसर्गिक रंगाने ते रंगव. बाबा, अहो हे आम्हाला कसं नाही सुचलं? हे आकाश दिसतंय. आपलं मन या ढगांप्रमाणे असतं. विचारांचा वारा येतो जातो. समस्या निर्माण झाली की भीती वाटते, चिंता वाटते. मग ज्याप्रमाणे वारा ढगांना इकडून तिकडे सरकवतो त्याचप्रमाणे चिंता भीती मनाला भरकटवतात. पण आपण आकाशाप्रमाणे स्थिर राहायचं आणि ढगांना कुठून कुठवर जाऊ द्यायचं हे आपण ठरवायचं. चित्र काढायला घे. येतो मी. अहो मला असं वाटतं ना की ह्या बाबांच्या रूपात येऊन स्वामींनीच आपल्याला मार्ग दाखवलाय. हो, बाबा, हे काय करताय तुम्ही? राजे साहेबांचा आदेश पाळणं मला शक्य नाहीये. मी नम्रपणे नकार कळवतोय त्यांना. नकार? अहो मामांजी, इतका चांगला मोबदला मिळतोय आपल्याला आणि तो आपण इतका सहज गमावणार आहोत का? राज दरबारातून आलेली ही संधी सोडणं म्हणजे मूर्खपणा आहे. मुकुंदा, तुझा राग मी समजू शकतो, पण माझा नाईलाज आहे. मी चित्र नाही काढू शकत. याआधी पाठवलेले चित्र राजे साहेबांना आवडलं नव्हतं, परत पाठवलं गेलं. आता पुन्हा तसंच झालं तर राजे साहेबांचा रोष ओढवून घेऊ आपण. होळीच्या सोहळ्याच्या दिवशी त्यांची फजिती होईल आणि मी त्याला कारणीभूत होऊ इच्छित नाही. मग चित्र मी काढेन. अहो मला संधी पण मिळेल ना, आणि तुमच्या त्या स्वामींनी जे काय सांगितलं ते मी खोटं पण ठरवेन. कुंदा, तुझ्यात ती क्षमता नाहीये. आणि आता तर स्वामी स्वतः येऊन सांगून गेले. स्वामी स्वामी स्वामी. अहो त्यांनी माझी कला पाहिली नाही आणि आधी निष्कर्ष काढलाय. मला स्वतःला सिद्ध करू द्या. मी त्यांनाही चुकीचं ठरवून दाखवेन. बाळा, अरे स्वामींना आव्हान देऊ नकोस. त्यांनी सांगितलेलं मान्य कर. माझा माझ्यावर विश्वास आहे. मुकुंदा, हे बघ, गुरूंच्या शब्दावर शंका घेणं हा मार्ग नाहीये. मग काय मार्ग? मार्ग मी काढेन. तू हे कसं करणार आहेस? कसं म्हणजे? तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या मुलाच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवा. मी राज दरबारात हा खलिता पाठवतो आणि स्वतः सांगतो राजे साहेबांना की मी चित्र काढेन म्हणून. होळी येते. होळीत फक्त लाकडांचं दहन नाही होणार, तर अनेक गोष्टींचं दहन होणार. अनेकांच्या अहंकाराचं दहन होणार, अनेकांच्या गैरसमजाचं दहन होणार, तर अनेकांच्या गैरवर्तनाचं दहन होणार.
ज्यांनी मनात अंधार साठवलाय त्यांना चटके बसणार आणि ज्यांनी मनात विश्वास जपलाय त्यांना कृपेची ऊब मिळणार. ज्याच्या जे जळण्यासारखं आहे ते जळणार आणि जे चांगलं आहे ते आणखी तेजस्वी होणार. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो मन नीट शांत ठेवून करा काम. रेषा वेड्या वाकड्या होत आहेत. हा आता उत्तम वाटतंय. ए तू बडबड करू नको का? तुला चित्रकलेतलं कळतं की मला? मुकुंद पुन्हा एकदा सावध करतोय. मनात श्रद्धा असल्याशिवाय आमचं चित्र पूर्ण होणार नाही. चित्र आकाराला येणार, राजे साहेबांना आवडणार, मला मोबदला मिळणार आणि बाबांचा वारसदार म्हणून मी सिद्ध होणार. जर राजे साहेबांचा आदेश पूर्ण झाला नाही, चित्र त्यांच्या पसंतीस उतरली नाहीत तर राज दरबारात चूक माफ होत नाही. कधी कधी तर मृत्यूदंडालाही सामोरं जावं लागतं. अंबिका, तू रेखाटलेलं हे चित्र पाहून तुझे मानलेले गुरुही म्हणतील की अंबिका आमची शिष्या शोभते. ताबडतोब तुला शिष्या म्हणून स्वीकारतील. खरंच? हो, अगदी खरं. अहो मला हे चित्र ना स्वतःच्या हाताने स्वामींना अर्पण करायचे. माझं मन सांगतंय हे चित्र एकदा का आपण अर्पण केलं ना की आपलं संपूर्ण आयुष्य बदलेल, नशीबच पालटेल. निरंजन बुवा, निरंजन बुवा, मामांजींसाठी औषध हवं होतं. आत्ता बनवून देतो. तुम्ही बसा ना, मी पाणी आण. नाही नको. हे चित्र कोणी काढलं? मी. ही साधी बाई आणि इतकं अप्रतिम चित्र का? निरंजन,
परत घेतलंच का चित्र काढायला? हा? कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत, विसरू नका, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. निरंजन भाऊ, येऊ का? या ना, बसा. अंबिका, पाणी घेऊन ये. मी काढलेलं चित्र याच्या आसपासही नाही. हे घ्या पाणी. अंबिका, हे चित्र मला दे. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे चित्र मला स्वामींना द्यायचंय, हे विकायला नाही ठेवलं. मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. हे चित्र मी माझ्या नावाने सर्वांसमोर आणेन आणि याचा योग्य तो मोबदला तुम्हाला नक्की मिळेल. हा, पण हे चित्र तू काढलेस हे कोणाला सांगायचं नाही. आम्ही म्हंटल तर मुकुंद, तू आणि तुझी बायको व्यापार उत्तम करू शकता. तुम्हाला सौदा करता येतो, तुम्ही तेच करणार. अरे स्वभाव हा सावलीप्रमाणे असतो, धावलात तरी पाठ सोडत. शंकर शंभो.